जरासुद्धा डाळ तांदूळ न भिजवता किंवा पीठ न आंबवता आणि कुठल्याही प्रकारचा सोडा किंवा इनो न वापरता अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने अवघ्या 5 ते 10 मिनिटात तयार होणारे हे डोसे आज आपण इथे पाहणार आहोत. सोबतच खाण्यासाठी मस्त अशी चटपटीत चटणी देखील पाहणार आहोत. तुम्ही सकाळच्या घाईगडबडीत नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मुलं शाळेतून आल्यानंतर मुलांना काहीतरी खायला हवं असतं. अशा वेळेस तुम्ही झटपट हे डोसे बनवू शकता. चला तर मग लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर इथे एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. आता हा रवा आपल्याला मिक्सरमधून थोडासा फिरवून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही जाड बारीक कुठलाही रवा वापरू शकता, कारण इथे आपण रव्याची पावडरच तयार करून घेणार आहोत. नंतर त्याच वाटीने बरोबर इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी रवा त्यासाठी बरोबर 1 वाटी तांदळाचं पीठ आणि पाऊण वाटी इथे मी दही घेतलेलं आहे. तर दही ताजं आणि फ्रेश दही इथे आपल्याला वापरायचं आहे. पाऊण वाटी दही घेतलेलं आहे. कुठल्याही घरातल्या एखाद्या वाटीने किंवा कपाने सर्व साहित्य तुम्ही इथे मोजून घेऊ शकता. त्यानंतर 2 मोठे चमचे यामध्ये मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे. आता सुरुवातीला हे सर्व साहित्य एकदा मिक्स करून घेऊयात. तर प्रमाण अगदी साधं आणि सोपं आहे. 1 वाटी रवा, 1 वाटी तांदळाचे पीठ, पाऊण वाटी दही आणि 2 चमचे यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे. सुरुवातीला दही घातल्यानंतर एकदा मिक्स करून घेतलेलं आहे. आता यानंतर आपल्याला यामध्ये अगदी थोडं-थोडं करून पाणी घालायचं आहे आणि याचं थोडंसं घट्टसर असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. सुरुवातीलाच एकाच वेळेस जास्त पाणी घालायचं नाही. अगदी थोडं-थोडं करून पाणी घालायचं आहे आणि पिठाच्या ज्या काही गाठी तयार होतील, त्या गाठी आपल्याला अगदी व्यवस्थित अशा मोडून घ्यायच्या आहे आणि स्मूथ असं याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी थोडं-थोडं करून मी यामध्ये पाणी घालून अगदी स्मूथ असं याचं हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे. तर तुम्ही इथे बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता. खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळ देखील नाही. त्यानंतर यामध्ये अगदी पाव चमचा मी इथे पिठी साखर घातलेली आहे. पिठी साखरेमुळे आपले जे डोसे आहेत त्याला अगदी कलर छान येतो. त्यानंतर लगेचच यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि दोन्ही आपल्याला पिठामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी थोडीशी पिठी साखर घातल्यामुळे एक तर चवसुद्धा छान येते डोस्यांना आणि कलरसुद्धा अगदी सुरेख येतो. तर इथे आपलं बॅटर अगदी परफेक्ट असं रेडी झालेलं आहे. आता आपण हे थोड्या वेळासाठी साईडला ठेवून देऊयात. तोपर्यंत चटणी पाहूया. त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये 1 मोठा चमचा इथे चणा डाळ घेतलेली आहे आणि 1 मोठा चमचा इथे पांढरी उडदाची डाळ घेतलेली आहे. त्यानंतर 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. आता हे सर्व तेलामध्ये अगदी व्यवस्थित असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे. मस्त चटपटीत अशी चटणी इथेही बनवून तयार होते. आता दोन्ही डाळी आणि लसूण परतून झाल्यानंतर यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा थोडासा बारीक चिरून घेतलेला आहे, तो यामध्ये घालूयात आणि एक टोमॅटो घेतलेला आहे, तो यामध्ये घालायचा आहे. साधारण 2 ते 3 इथे मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, ते देखील यामध्ये घालून घेऊयात. आता हे सर्व आपल्याला अगदी व्यवस्थित असं 3 ते 4 मिनिटांसाठी परतवून घ्यायचं आहे. आता हे कांदा आणि टोमॅटो आहे ते पटकन मऊ होण्यासाठी यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊयात आणि साधारण यावर झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी याला छान असं वाफवून घ्यायचं आहे. टोमॅटो थोडासा सॉफ्ट होईपर्यंत आपण याला परतवून घेणार आहोत. अगदी मंद आचेवर झाकण ठेवून साधारण 3 ते 4 मिनिटांसाठी याला छान असं वाफवून घेतलेलं आहे. टोमॅटोसुद्धा थोडासा मऊसूत झालेला आहे. आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे सर्व आता आपण थंड करून घेऊयात. तर वाफवून घेतलेले कांदा, टोमॅटो पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा इथे लाल तिखट घातलेलं आहे. आपण ऑलरेडी आधीसुद्धा लाल मिरची वापरलेली आहे, त्यामुळे लाल तिखट इथे थोडं कमीच वापरायचं आहे. त्यानंतर अगदी थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे, कारण टोमॅटो वाफवताना सुद्धा आपण त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं होतं. त्यामुळे इथे थोडंसं कमीच मीठ वापरलेलं आहे. त्यानंतर इथे साधारण 3 ते 4 चमचे पाणी घालून आता हे मिक्सरमधून वाटून घेऊयात. तर मस्त चटपटीत आणि टेस्टी अशी चटणी इथे आपली तयार झालेली आहे. अजून छान खमंगपणा येण्यासाठी जिरं, मोहरी आणि लाल मिरचीचा तडका यावर टाकलेला आहे आणि तो देखील आपल्याला अगदी व्यवस्थित असा ह्या चटणीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. चवीला अगदी भन्नाट लागते ही चटणी. एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही ह्या पद्धतीने. आता डोसे बनवण्याचं बॅटरसुद्धा अगदी 10 मिनिटांसाठी छान व्यवस्थित असं भिजलेलं आहे. आता लगेचच आपण याचे डोसे बनवायला घेऊयात. तर इथे आपण सोडा, इनो काहीही वापरलेला नाहीये. तर आता आपण डोसे बनवायला घेऊयात. त्यासाठी इथे मी एक नॉनस्टिकचा पॅन गरम करायला ठेवलेला आहे. सुरुवातीला थोडंसं तेल लावून एकदा ग्रीस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं गरम पाणी शिंपडून हलकंसं कपड्याने पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर साधारण 1 ते दीड पळी बॅटर यावर ओतून घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला याचे डोसे पसरवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने. वरची साईड हलकीशी सुकली की थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तेल, तूप, बटर तुम्ही काहीही ते वापरू शकता. तर मी इथे थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि थोडंसं याला पसरवून घ्यायचं आहे. एक साईड अगदी छान व्यवस्थित अशी आपल्याला याची भाजून घ्यायची आहे.
एक साइड अगदी छान व्यवस्थित अशी भाजून झाली, की हलकंसं त्याच्या साईडच्या ज्या कडा आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि आता आपण याला पलटी करून घेऊयात आणि दुसऱ्या साइडने देखील हा डोसा आपण भाजून घेणार आहोत. तर दोन्ही साइडने अगदी छान व्यवस्थित असा आपला हा डोसा भाजून झालेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर एक साइड आता आपण याला थोडीशी चटणी लावून घेणार आहोत. जी आपण टोमॅटोची चटणी तयार करून घेतलेली आहे. तीच 1 चमचा इथे मी चटणी घेतलेली आहे आणि सर्व साइडने आपल्याला ही जी चटणी आहे, ती अशा पद्धतीने पसरवून घ्यायची आहे. तुम्ही विदाऊट चटणीसुद्धा हा डोसा बनवू शकता. तर मी इथे अशा पद्धतीने सर्व डोस्याला चटणी लावून घेतलेली आहे आणि मस्त चटपटीत आणि टेस्टी असा इथे आपला हा डोसा बनवून तयार झालेला आहे. दोन्ही साईडने त्याला ऑलरेडी आधीच आपण शेकून घेतलेलं होतं. आता हा डोसा आपण काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने अजून तयार करून घेते. तर अगदी झटपट तयार होणारे अवघ्या 5 ते 10 मिनिटात हे डोसे बनवून तयार होतात. फारसा वेळ लागत नाही. सोबत मस्त चटपटीत ही चटणीसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. चवीला अगदी भन्नाट लागतात. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.